हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमची एनर्जी काय आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस डे. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. ओम नमः शिवाय. तर लेट्स सी, पाहूया. तर आज आपण लवकर उशीर झाला. ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे कोणीतरी जे आहे खूप जास्त चिंतेत आहे. ओके, द मूनची एनर्जी आहे, पौर्णिमा आहे आणि त्यामुळे येथे चिंता खूप जास्त वाढलेल्या दिसून येत आहे. मे बी द्विधा मनस्थिती आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक आहे, काही ना काहीतरी येथे असं झालेलं आहे की ज्यामुळे तुम्ही चिंतेत आहात. आणि ही ऊर्जा आतापासूनची नाही आहे, न्यू मून पासूनची आहे, अमावस्येपासूनची ही ऊर्जा आपल्याला येथे दिसून येत आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच हाय प्रिस्टेस आहे, डिवाइनचं कार्य करत आहे, रहस्यमय ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये. मेल फिमेल कोणी असो, परंतु हाय प्रिस्टेसची ऊर्जा आहे. हाय प्रिस्टेसची ऊर्जा आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुमच्यामध्ये काहीतरी असे रहस्यमय दैवी गुण आहेत, काहीतरी असे गुण आहेत ज्यांनी तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड असता. नेहमी तुम्ही दिव्य शक्तींशी कनेक्टेड असतात, गुड ऊर्जांशी तुम्ही कनेक्टेड असतात, पॉझिटिव्ह ऊर्जांशी तुम्ही कनेक्टेड असतात. येथेही आपल्याला चंद्रमा दिसून येत आहे. तर हा चंद्रमा आपल्याला इंडिकेट करतोय की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उच्च स्थान प्राप्त करू शकता, खूप मोठं स्थान प्राप्त करू शकता. एवढी मोठी दैवी ऊर्जा तुमच्याकडे डिवाइनने दिलेली आहे. परंतु असू शकतं तुम्ही सध्या कन्फ्युजनमध्ये आहात, असू शकतं तुम्ही सध्या तुमच्या ऊर्जांवरती फोकस नाही आहात, असू शकतं तुम्ही सध्या थोडंसं डिसबॅलन्स सिच्युएशनमध्ये असणार आहात. तुमच्या ऊर्जांना तुम्ही कुठेतरी येथे दडवून ठेवलंय म्हणा, किंवा तुमच्या पुढे त्या उजागर होत नाहीये, किंवा त्याचा तुम्हाला मार्ग मिळत नाही. नेमकं हे आमच्या जीवनामध्ये कसं येईल, आम्ही कसं याच्याशी कनेक्टेड होऊ. तर जे लोक इनर वर्क करत आहे नक्कीच त्यांना वेगवेगळे प्रसंग देऊन सुद्धा डिवाइन काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्या पुढे आणत आहे, नवीन नवीन ज्ञान ते शिकत आहे. परंतु जर तुम्ही अद्यापपर्यंत इनर वर्कशी कनेक्टेड नसाल, तुमच्यातील सेल्फशी कनेक्टेड नसाल, तर आय डोंट नो की काय होईल तुमचं. सो येथे दिसून येत आहे तुमच्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या स्टक आहेत, काहींच्या ऊर्जा फ्लोईंगमध्ये आहेत, जे कार्य करत आहे, डिवाइनला समर्पित आहे, इनर वर्क करत आहे, तर त्यांच्या ऊर्जा ह्या समर्पित आहे. परंतु असू शकतं अजूनही जर तुम्हाला ट्रिगर मिळत आहे, अजूनही जर तुमच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडत आहे ज्याने तुम्ही दुःखी होत आहात, तुमच्या जीवनामध्ये बर्डन फील करत आहात, तुम्हाला खूप जास्त कॅओस निर्माण झालाय असं वाटत आहे, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या ऊर्जा ह्या बॅलन्स सिच्युएशनमध्ये नाहीये. तर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये फॅमिलीमध्ये खूप जास्त इश्यू आहे, फॅमिलीमध्ये वादविवाद आहेत, फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी एक संतुष्टता नाही, शांती नाही. तर ह्या ज्या काही ऊर्जा आहे, तुम्हा 10 नंबरची ऊर्जा आहे. असू शकतं काहींचं 10 नंबरशी काही नातं आहे, तर फॅमिली आहे त्यांची, मुलं आहेत त्यांना 2 मुलगा मुलगी असू शकतं, किंवा 2 मुली असू शकतात. तर तेही येथे इंडिकेट होत आहे. काहींना रेनबो दिसत असेल, इंद्रधनुष्य, तेही येथे इंडिकेट होत आहे. कोणीतरी आपल्या फॅमिलीच्या संदर्भात खूप जास्त विचारत आहे की हे कधी सुधरेल, किंवा हे नातं कसं पुढं जाईल, हे रिलेशनशिप वर्क होईल का नाही, आता मुलंही आहेत तर पुढं कसं होईल, तर ह्याही चिंता आहे काही. परंतु येथे फिमेल ऊर्जा जी आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. परंतु या 3Dची जी काही गोष्टी घडत आहेत त्यामध्ये थोडीशी नेगेटिव्हिटी आहे, उदासीनता आहे की हे पुढं कसं जाईल, पुढं कसं होईल, तर ह्या चिंता तुम्हाला सतावत आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी असू शकतं जर्नीमध्ये आहे. द फुलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतं जशी ही व्यक्ती जर्नी प्रवासाला निघालेली आहे, तशीच तुमच्या जीवनाचा एक प्रवास सुरू झालेला आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव झालेली आहे. तुम्हाला समजलेलं आहे की तुम्ही कुठल्या तरी प्रवासावरती आहात. हे तुमचं नॉर्मल लाईफ नाही आहे, तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात, कुठल्याही जर्नीमध्ये आहात. तर येथे तुमचा जीवनाचा प्रवास सुरू झालेला आहे आणि डिवाइनने तुम्हाला वेळोवेळी संकेतही दिलेले आहेत. तर तुम्हाला काही गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. तर तुम्ही सध्या चिंतेमध्ये आहात. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, भविष्याची चिंता खूप जास्त आहे. भविष्यामध्ये काय होईल, आमचं लाईफचं काय होईल, आमचं फॅमिलीचं काय होईल, आमच्या मुलांचं काय होईल, आमचं काय होईल, आमच्याकडे आर्थिक सुबत्ता राहील का, आमचं जे काही सध्या करिअर आहे ते पुढे चांगलं होईल का, आमचा जॉब सिक्युअर राहील का, आम्हाला पुढचं आमचं घर होईल का, आमचं मुलांचं शिक्षण कसं, हे सगळ्या चिंता तुमच्या आहेत. हे सगळं आहे. जे कनेक्शनमध्ये आहे त्यांचे मॅरिड लाईफच्या अदर ज्यांचे कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, तर त्यांना ही चिंता आहे. त्यांचे पर्सन येतील का, ते बोलतील का, ते लव एक्सप्रेस करतील का, ते आपल्याला समजून घेतील का. तर ह्या सगळ्या तुमच्या कंडिशन आहेत. सध्या खूप जास्त कन्फ्युजनही त्यामध्ये दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुमच्या ज्या आध्यात्मिक ऊर्जा आहे त्यांना कुठेतरी येथे तुम्ही झाकून टाकलेलं आहे. तुमच्या ऊर्जांना तुम्ही ओळखलेलं नाही, तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलेले आहात. ह्या सर्व 3Dच्या
गोंधळामुळे तुम्ही तुमच्या ऊर्जांना सध्या महत्त्व देत नाही आहात आणि तुम्ही स्वतःला मन समजलेलं आहे. तुम्ही स्वतःला ह्या गोष्टींच्या गोंधळामध्ये तुम्ही अडकून टाकले, तुम्ही विसरून गेले आहात तुम्ही कसे होता, तुम्ही कॉलेज लाईफमध्ये कसे होता, हायस्कूल लाईफमध्ये कसे होता, तुम्ही जेव्हा तुमच्या म्हणजे आपण म्हणू की टीनेजमध्ये किंवा आफ्टर यंग एजमध्ये तुम्ही कसे होता, तर हे तुम्ही विसरून गेले, तुमची पॉवर तुम्ही विसरून गेलेले आहात. तर इथे त्यामुळे कन्फ्युजन आहे असू शकतं. काहींच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, त्यांच्या पार्टनरने त्यांना फसवलेलं आहे, दगा दिलेला आहे, त्यांना दगा देऊन थर्ड पार्टीमध्ये गेलेले आहेत असंही येथे दिसून येत आहे. 3 नंबरचं कार्ड येते तुम्हाला हेही इंडिकेट करत आहे. या व्हिडिओद्वारे तुम्हाला गुरु तुम्हाला मार्ग दाखवत आहे, या व्हिडिओद्वारे तुम्हाला ज्ञानाचा मार्ग इथे मिळत आहे. तर इथे आपल्याला दिसून येत आहे ज्यांच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, मे बी कनेक्शनमध्ये असाल तरी सुद्धा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, तर ती येथे रिलीज होताना दिसून येत आहे. रिलीज थर्ड पार्टी रिलीज होत आहे, सोडून जात आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इथून पुढच्या काळामध्ये जे काही तुमचे आता आहे ऑगस्ट 8/8चं पोर्टल येत आहे, त्याआधी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. त्याआधी तुम्हाला काही संकेत डिवाइन देत आहे थर्ड पार्टीच्या संदर्भात. तुम्ही वेळोवेळी त्या थर्ड पार्टीच्या विषयी विचार करू नका, ती तुमच्या जीवनामध्ये नाही आहे ॲब्सोल्युटली, परंतु आहे तरी सुद्धा मग ती तुमची अटॅचमेंट इश्यू येथे दिसून येत आहे. तुमच्या पर्सनबद्दल अटॅचमेंट तुमची खूप जास्त आहे आणि त्यामुळे येथे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. हे ट्विन फ्लेम कनेक्शनच्या संदर्भामध्ये आहे, अदर कनेक्शनच्या संदर्भामध्ये नाही. तरी सुद्धा ह्या तिन्ही जे कोणते तुमचे रिलेशनशिप आहे त्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असेल तर नक्कीच येथे ती निघून जात आहे, ती रिलीज होत आहे, ती कुठलीही असो. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तुमच्या पर्सनने तुम्हाला दगा दिला असेल आणि थर्ड पार्टीमध्ये निघून गेले असतील तर त्यांच्या जीवनातून सुद्धा थर्ड पार्टी निघून जात आहे, तुमच्या जीवनातून सुद्धा थर्ड पार्टी निघून जात आहे. तुम्ही सुद्धा कनेक्शनमध्ये असाल तर तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती आहे ती तुमची थर्ड पार्टीच आहे. सो हे तुम्ही समजून घ्या. तर ती रिलीज होत आहे. जे काही दुःख पेन आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळत आहे. ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये सोलमेटची एंट्री हवी आहे, ज्यांना सध्याच्या कार्मिक रिलेशनपासून मुक्ती मिळालेली आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये न्यू लव येत आहे, सोलमेट कनेक्शन येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग कोणीतरी सोलमेट तुमच्या जीवनामध्ये येत आहे, ट्विन फ्लेम नाही आहे, सोलमेट येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग अँड ते तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगले दिवस घेऊन येतील, पॉझिटिव्ह तुमच्यासाठी काही ना काहीतरी ऑफर घेऊन येतील, तुमच्यासाठी प्रेम घेऊन येतील. त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक चांगली भावना असेल, एक तुमची मदत करण्याची त्यांची भावना असेल. सो हे सोलमेट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट डिसिजन इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर ही जी काही चिंता आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तर ती निघून जाणार आहे, चिंता तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहे. डिवाइन तुम्हाला यामध्ये सपोर्ट करणार आहे. तर डिवाइन तुम्हाला यामध्ये कशा प्रकारे सपोर्ट करणार आहे? डिवाइन प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, जो दबाव आहे तुमच्यावरती तर तो दबाव रिलीज केला जात आहे. तर तुमच्या क्षमतांना तुम्ही ओळखत आहात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, तुमच्यामध्ये अशा क्षमता आहेत अद्भुत की त्या तुम्ही ओळखलेल्या नाही आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही कधी स्वतःच्या क्षमतांना पाहिलेलंच नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणींना तुम्ही वारंवार सामोरे जात आहात. तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. जी दबाव आहे, जी चिंता आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळत आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जात आहात. एक आर्थिक उच्च प्रगती तुम्ही साधताना दिसून येत आहात. तर नक्कीच असे काही मार्ग आहेत तुमच्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक मार्गाने गेल्याच्या नंतर असे काही तुमच्याकडे धनप्राप्तीचे मार्ग, तुमच्याकडे जे मार्ग बंद झाले होते पैसा येण्याचे, धन येण्याचे, तर असे मार्ग मुक्त होत आहेत. तर तुमच्याकडे ते मार्ग आध्यात्मिक वेनीच येणार आहेत. अध्यात्मामध्ये राहिल्यानंतरच तुमच्याकडे ते मार्ग येताना दिसून येत आहे. तो ते तुमचं सोल पर्पजही असू शकतं, ज्याने तुमच्या जीवनामध्ये धन येईल, ज्याने तुमच्या जीवनामध्ये पैसा येईल. सो क्लायमेट डिसिडिंग डिवाइन तुमच्यासाठी मार्ग उपलब्ध करून देत आहे. तर बर्डन आहे, चिंता जी आहे त्यातून तुम्ही मुक्त होत आहात. ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलेले आहे, ज्या लोकांनी तुम्हाला सतावलेलं आहे, फसवलेलं आहे, तुमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, तुमचा विश्वासघात केलेला आहे, तर त्या एक दुःखी एनर्जीमधून तुम्ही बाहेर येत आहात. दुःखी नकारात्मक एनर्जीमधून तुम्ही बाहेर येताना इथे दिसून येत आहात. डिवाइन आर प्रिपेरिंग फॉर यू फॉर 8/8 पोर्टल, लाईन गेट पोर्टल. ओके, तरी डिवाइन मस्कुलाइनची ऊर्जा आहे.
डिवाइन मस्कुलाईनवरती सुद्धा इथे काम सुरू आहे. जे ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत त्यांच्याही ऊर्जांवरती डिवाइन कार्य करत आहे. सो तुम्हाला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस राहा, इनर वर्क करा. तुम्ही सध्या जे काही विचार करत आहात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, तुमच्या क्षमतांना ओळखण्यासाठी, हे सर्व निगेटिव्ह जे आहे, जे मागचे वुंड्स आहेत तुमच्या मनामध्ये, तुमच्या पूर्ण चक्राजमध्ये ब्लॉकेजेस आहेत, तर त्यावरती तुम्हाला इनर वर्क करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही यातून बाहेर पडणार नाही आहात. तुम्हाला तुमच्या सोल कॉन्शियसनेसमध्ये येण्याची गरज आहे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही फक्त हे सगळं मनाच्या नुसार पाहत आहात, तुमच्या फिलिंगनुसार पाहत आहात. तुम्ही ह्या 3D मध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांना सत्य म्हणून पाहत आहात. तर हे सर्व सत्य नाही आहे. तुमचं सोल जी आहे, तुमची आत्मा जी आहे, त्याच्याशी तुम्हाला कनेक्टेड होऊन काम करायचं आहे. तुमच्या आत्म्याशी तुम्हाला युनियनमध्ये यायचं आहे, डिवाइनशी तुम्हाला युनियनमध्ये यायचं आहे. त्यानंतरच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील. तर हे युनियनमध्ये तुम्ही कसं येणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला इनर वर्क करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इनर वर्क प्लॅन घ्या, जे मी बनवलेलं आहे आध्यात्मिक जर्नी आणि ट्विन फ्लेम जर्नीसाठी. तुम्ही त्यासाठी मला संपर्क करू शकता, आपल्या चॅनलशी तुम्ही संपर्क करू शकता, पर्सनल रीडिंग घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, इनर वर्क प्लॅन घेऊ शकता, ज्याने तुम्हाला तुमच्या जे काही अनलॉक शक्ती आहेत त्या ओपन करता येतील. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचे जे काही सध्या जीवनामध्ये प्रेमाची तुम्हाला कमी भासत आहे, तर थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या जीवनामधून निघून जाऊन एक डिवाइन लव तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आणि हे माता महालक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती लाभणार आहे. ह्या पौर्णिमेमध्ये तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभत आहे, जे तुमच्या क्षमतांना अनलॉक करेल, जे तुमच्या युनियनला अनलॉक करेल, जे तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही आर्थिक चिंता आहे त्यातूनही तुम्ही मुक्त होत आहात. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर ज्या काही गोष्टी आहेत, मे बी सोशल मीडिया थ्रू सुद्धा काही गोष्टी तुमच्याशी कनेक्टेड होत आहेत. काही असे व्हिडिओ पॉपअप होत आहेत तुमच्या पुढे की जे तुम्हाला सांगत आहे हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, असं पुढे जायला पाहिजे. मे बी हा व्हिडिओसुद्धा त्याच अकॉर्डिंग आहे की तुम्हाला काही ना काहीतरी मेसेज डिवाइन देऊ इच्छित आहे ह्या रीडिंग थ्रू. तर तुमच्या जीवनामधून सध्या जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर होणार आहेत. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे, सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे. मे बी ते कमी प्रमाणात असेल, मे बी ती सध्या अजून सुरुवात असेल, ती अजून पूर्ण अनलॉक झालेली नाही, परंतु हळूहळू का होईना परंतु तुमच्या जीवनामध्ये काही प्रगतीचे क्षण येत आहे, काही तुमच्या मनाला दिलासादायक गोष्टी घडतील. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुम्हाला छोट्या गोष्टींवरती समाधान मानायचं नाहीये, तर तुम्हाला खूप उच्च लेवलवरती जायचं आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला डिवाइन वेळोवेळी अशा व्हिडिओपर्यंत घेऊन येत आहे. तर थर्ड पार्टी इज नॉट अ इश्यू. तर तुमचा मेन गोल काय आहे, मेन पर्पज काय आहे तुमचं, की तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड होऊन डिवाइन सेल्फमध्ये मर्ज व्हायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये डिवाइनला एवढं स्थान तुम्हाला द्यायचं आहे महत्त्वपूर्ण, जे तुम्ही सध्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींना देत आहात. तर ते महत्त्वाचं नाही आहे, ती अटॅचमेंट आहे. त्या अटॅचमेंटमधून बाहेर पडून तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे. डिवाइनशी कनेक्टेड राहून तुम्हाला सोलच्या एनर्जीमध्ये यायचं आहे. माइंडच्या एनर्जीमध्ये राहाल तर तुम्हाला दुःखच मिळेल. तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवाल तर तुम्हाला दुःखच मिळेल. तुम्ही आणखीन जास्त अपेक्षा ठेवाल, भीतीच्या एनर्जीमध्ये जाल, नंतर द्वेष निर्माण होईल, नंतर लालसा, नंतर काय फियर, अँगर म्हणजे राग येतो. मग अशा सगळ्या गोष्टी होतात आणि तुम्ही खालच्या ऊर्जांवरती जातात. म्हणजे त्याने खूप जास्त नुकसान तुमचं होतंय, तुमच्या आत्म्याचं होतं. तुमची आत्मा रडते, ती तुमची आत्मा तुमच्या सोबत असते सतत, परंतु तुम्ही तिच्याकडे लक्ष न देता बाहेरच्या जगाकडे जे लक्ष देता त्यामुळे सुद्धा इथे तुमच्या आत्म्याचा विकास होत नाही. तर ही जर्नी तुमच्या आत्म्याच्या विकासाची आहे आणि तुम्हाला त्यावरती फोकस राहायचा आहे, ना की थर्ड पार्टी सिच्युएशनवरती तुम्हाला बिलकुल फोकस राहायचा नाही. आणि आफ्टर दिस रीडिंग तुम्ही यातून मुक्त होत आहात आणि तुमच्या जीवनातून थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा मुक्त होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. आणि ज्यांना अजूनही काही डाऊट्स असतील तर ते पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग किंवा जे काही तुम्हाला हवं आहे ते इनर वर्क प्लॅन तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पात्रा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर इथं खूप छोटे छोटे मुलं आहेत, ते खेळत आहेत सध्या, तर असू शकतात. काहींच्या जीवनामध्ये इनर चाइल्ड हिलिंग करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की हे मुलांनी मला पण खूप डिस्टर्ब केलं आज. तर शाळेतले मुलं आणि घरी आले की हे शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुलं, तर हे सगळं असं चालू असतं. पण ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच पर्सनल रीडिंग काउन्सिलिंगसाठी मला कॉन्टॅक्टही करा.
सो थँक्यू सो मच. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय शिवशक्ती.